श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल कथा सरितामध्ये. गुरुचरित्रातले 52 अध्याय व त्याची फलश्रुती आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी स्वामी समर्थ भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या. अध्याय 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2. कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय 4. स्त्री छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय 5. शारीरिक व्यंग नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8. बुद्धिमांद्य नाहीशे होते, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11. वाचदोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14. प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण. अध्याय 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17. ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19. भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो. अध्याय 20. गुरुस्मरणाने संचित पापांचा क्षय होऊन आचार विचार शुद्ध होतात. अध्याय 21. मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22. वांझपण दूर होते, बाळांत नेईला चांगले दूध येते. अध्याय 23. पिशाच्य बाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय 25. अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम नाहीसे होतात. अध्याय 26. शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात. अध्याय 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानांच्या दोषांची निवृत्ती होते. अध्याय 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तत पडतो. अध्याय 29. स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य येते. अध्याय 30. आपल्या पतीला दीर्घायु प्राप्त होऊन वृद्धी होते. अध्याय 31. पतीवर येणारे विघ्न टळतात. अध्याय 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33. वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्याची वृद्धी होते. अध्याय 35. हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व संबंध जुळतात. अध्याय 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्त होते. अध्याय 38. निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य सदैव सोबत राहते. अध्याय 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग पडतो. अध्याय 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारी येते. अध्याय 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45. कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते व वृद्धी होते. अध्याय 46. चिंताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47. पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते आणि विघ्न टळते. अध्याय 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे क्षालन होते. अध्याय 50. ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51. सुखसमृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्त होतो. अध्याय 52. श्रद्धेला सगळी चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी समर्थ भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.